संपूर्ण जगभरात 12 जून हा दिवस जागतिक बाल कामगार विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो। त्याचंच औचित्य साधून बाल कल्याण समिती, जिल्हा महिला आणि बाल विकास कार्यालय तसंच सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमानं जागतिक बाल कामगार विरोधी दिन साजरा करण्यात आला। सर्वप्रथम जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी बालमजुरी मुक्त अकोला जिल्हा करण्यासाठी स्वाक्षरी करून बालकामगार मुक्त भारत करण्याविषयी प्रतिज्ञा घेत जनतेस संदेश दिला। त्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांनी अकोला जिल्हा बालविवाह मुक्त करण्यासाठी हॉटेल, वीट भट्टी कारखाने, गॅरेज, MIDC परिसर या ठिकाणी जाऊन सर्वेक्षण करून तसंच पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती करणं आवश्यक असल्याचं सांगितलं। मानवी वाहतूक तस्करी विभागातील सर्व कर्मचारी यांनी स्वाक्षरी करून बालकामगार ठेवणाऱ्यांचा निषेध केला। त्यानंतर अकोला शहरातील हॉटेल, गॅरेज, दुकानं, बस स्टँड, रेल्वे स्टेशन परिसरात जाऊन आम्ही बालकांना कामावर ठेवणार नाही असं स्वाक्षरी अभियान राबवण्यात आलं। कार्यक्रमाला विशेष उपस्थिती महाराष्ट्र बाल हक्क संरक्षण आयोगाचे सदस्य ॲडव्होकेट संजय सेंगर यांची होती। बाल कल्याण समिती अध्यक्षा ॲडव्होकेट अनिता गुरव, सदस्य राजेश देशमुख, विनय दांदळे, प्रांजली जयस्वाल, शीला तोषविनीवाल, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी गिरीश पुसतकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजश्री कौलखेडे यांनीही मार्गदर्शन केलं। अभियान यशस्वी करण्यासाठी राजू लाडूकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, शंकर वाघमारे, जिल्हा प्रकल्प समन्वयक, सपना गजभिये, सपोर्ट पर्सन समन्वयक, एक्सेस टू जस्टिस प्रकल्प अकोला, हर्षाली गजभिये, जिल्हा समन्वयक चाइल्ड लाईन अकोला आणि बालकांच्या क्षेत्रात कार्य करणारे सर्व कर्मचारी यांनी हे कार्य केलं।